हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे किचन क्लिनिंग कसं करायचं किंवा किचन टापटीप कसं ठेवायचं, फ्रीज टापटीप कसं ठेवायचा, भाज्या स्वच्छ कशा करायच्या हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला स्टार्ट करते। तर आठवड्यातून 2 वेळा मी भाज्या आणत असते। आमच्या इथून भाजीला आणायला जवळ आहे, त्याच्यामुळे मी एकदम भाज्या आणून ठेवत नाही। आठवड्यातून 2 वेळा भाज्या आणते आणि थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आणते, कारण फ्रेश भेटतं त्याच्यामुळे भाज्या फ्रेश खायला छान वाटतात। तर आता ह्या भाज्या आणलेल्या आहेत आणि भाज्या मी जेव्हा घेऊन येते बाजारामधून त्यावेळेस फ्रीजमध्ये तशाच न ठेवता त्या भाज्या व्यवस्थित आणि साफ करून नंतर स्वच्छ धुवून त्या फ्रीजमध्ये मी ठेवत असते। कारण जेव्हा आपण भाजीला आणायला जातो त्यावेळेस त्या भाज्यांना भरपूर लोकांनी हात लावलेला असतो आणि खरं सांगू का, मला हायजीन मेंटेन ठेवायला खरंच खूप आवडतं आणि जर भाज्या धुतलेल्या नसतील तर मला त्या खायलासुद्धा खराब वाटतं। त्याच्यामुळे जेवढी स्वच्छता असेल तेवढं मला बरं वाटतं आणि तशी स्वच्छता मी घरी करत असते। प्रत्येक भाजी धुवून घेत असते, अगदी बटाट्यापासून ते आल्यापर्यंत सगळं मी धुवून घेत असते आणि घेतलंच पाहिजे। का नाही घेतलं पाहिजे? कारण त्याच्यावरती माती असतात, काही छोटे मोठे कीटक असतात त्याच्यामुळे आणि शेतामध्ये कसं शेतकऱ्याने औषध वगैरे फवारलेलं असतं, त्याच्यामुळे त्या स्वच्छ धुवून नंतरच वापरात घेतलेल्या बऱ्या असं मला वाटतं। त्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा स्वच्छ राहतं, म्हणजे आरोग्यसुद्धा आपलं निरोगी राहतं आणि चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी असं मला वाटतं। म्हणून मग मी ह्या भाज्या प्रत्येक वेळी धुवून घेत असते आणि आज जे काही दिवसभरामध्ये घडतंय ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता परी इथे आली होती, मला बोलत होती, मम्मी खूप उचक्या लागत आहे। तिला उचकी म्हणायला येत नाही, तिला इचकी म्हणते ती। तर इचकी खूप लागते मला, कोण आठवण करते? तिला म्हटलं काय माहिती आता कोण आठवण करते? तर ती म्हटली सगळ्यात अगोदर तिच्या तोंडात नाव आलं आजीचं। आजीला फोन लावू का? म्हटलं लावू फोन। तर थांब म्हटलं काम होऊ दे, शूटिंग चालू आहे, थोड्या वेळानं आपण आजीला फोन लावूया। तर मला म्हटली मम्मी मी काम करू लागते तुला। जेव्हा मी अशी काही कामं करत असते ना त्यावेळेस ती मला सतत मदत करत असते आणि तिचं लक्ष असतं मम्मी काय करते आणि मम्मीला आपल्या थोडीफार तरी मदत करायची आणि लहान मुलांनाही या गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे। त्याच्यामुळे मी परीला सगळ्या गोष्टी समजून सांगत असते। सगळ्या गोष्टींमधले जे काही म्हणजे फायद्याचं आहे ते सुद्धा मी तिला सांगत असते। आणि आजकाल तर तुम्ही पाहताय जगामध्ये काय चालू आहे, खूप खूप बेकार परिस्थिती चालू आहे। मला तर माझ्या परीला खाली खेळायला पाठवायला सुद्धा भीती वाटते, कारण वातावरणच तसं झालेलं आहे आता सध्या। कारण ना खूपच विचित्र वातावरण निर्माण झालेलं आहे। काय काय घटना घडत आहेत ना त्या ऐकूनच इतकं कसं तरी वाटतं ना, त्याच्यामुळे मी अजिबात तिला खालीसुद्धा खेळायला पाठवत नाही। कारण विश्वास कोणावर ठेवायचा? गावाकडे असल्यावरती थोडं वेगळं असतं, गावाकडे आपली माणसं असतात, घरातली काही माणसं असतात, पण इकडे कोणीही नसतं शहराकडे। त्याच्यामुळे शहरात खूप खूप लक्ष द्यावं लागतं आणि तिच्यासाठी मी जास्त बाहेरसुद्धा जात नाही, कधी भाजीला वगैरे सुद्धा जात नाही। फक्त गेली तरी तिला सोबत घेऊन जायचं, सोबत घेऊन यायचं एवढंच असतं। तिला जास्त खेळायलासुद्धा मी खाली पाठवत नाही। अभ्यास करते ती, घरामध्ये टी व्ही पाहते, तिच्यासोबत खेळायचं, तिला काही गोष्टी सांगायच्या। जेव्हा मी काही काम करत असेल तर तिला काही गोष्टी सांगायच्या की हे कर ते कर, म्हणजे तिचंसुद्धा मन त्यामध्ये रमलं जातं आणि तिलासुद्धा करमतं। त्याच्यामुळे मी तिच्यासोबत असं वेळ स्पेंड करत असते आणि जेव्हा मी अशी काही छोटी-मोठी कामं करत असते ना, तेव्हा ती माझ्या शेजारीच येऊन बसते। आता तुम्ही तर पाहिलेलाच आहे, मगाच्यापासून ती माझ्यापाशीच आहे। कारण ना तिला खूप साऱ्या गोष्टींचं नॉलेज आहे आणि इतकी छोटी आहे ना ती, की तिला सगळ्या गोष्टी कळतात आणि खूप हुशार आहे आणि मुलींना कळलं पाहिजे। मुलींना म्हणजे पप्पापेक्षा मम्मीचीच जास्त म्हणजे अटॅचमेंट असते। त्यामुळे मम्मीने म्हणजे प्रत्येक मम्मीने आपल्या मुलीला अ, सगळ्या गोष्टींचं नॉलेज दिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे। तेव्हा मुलींना थोडंफार तरी समजेल आणि ज्ञान येईल असं मला वाटतं आणि मुली थोड्याफार तरी आपल्या हुशार असल्या पाहिजेत। माझी मुलगी तर खूप हुशार आहे आणि मी तिला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे हुशार करणार आहे, कारण तिला तिच्या सगळ्या चांगल्या गोष्टी कळायला पाहिजेत असं मला वाटतं। आता मी बनवणार आहे मसाले भात आणि सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता। त्याच्यानंतर परीला डबा वगैरे दिला आणि त्याच्यानंतर आता ती स्कूलमधून येईल। दुपारच्या वेळेला मी हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि ती आल्यानंतर तिला भूक लागते
तर म्हटलं काय वेगळं बनवावं, काय बनवावं, पण डोक्यात विचार आला की मसाले भात बनवूया. मग खूप दिवस झाले मी मसाले भात बनवलेला, कारण मी शाळेमध्ये असताना ना मी चुलीवरती कुकरला माती लावून मी भात बनवायचे त्यावेळेस. तर त्या मसाले भाताची आठवण झाली. एवढाच फरक आहे की तांदूळ त्यावेळेस कुपनाचा तांदूळ असायचा, जे रेशनचे तांदूळ मिळतात ना त्याचा भात मी बनवायचे. पण आता मी घेतलेला आहे बासमती राईस, जो बिर्याणीसाठी वापरतो तो माझ्याकडे अवेलेबल नाही आहे कुपनचा तांदूळ, त्याच्यामुळे मग मी हा घेतलाय. एवढाच फरक आहे भातामध्ये, नाहीतर भात सेम टू सेम तसाच होतो. तर चला पाहूया मी भात माझ्या पद्धतीने कसा बनवते. तर मी आज ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण मी घेतलेलं आहे, ते पण मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर मसाले भात बनवण्यासाठी इथं मी बासमती तांदूळ भिजत ठेवलेले आहेत, जेणेकरून भात आपला चांगला मोकळा फडफडीत होईल. आणि बिर्याणीसाठी पण मी असंच करते, पण आता श्रावण महिना चालू आहे, नाव पण काढणं चुकीचं आहे. तर आता मसाले भात आहे. मसाले भात खूप आवडतो परीला, त्यासाठी तांदूळ भिजत ठेवले. आलं लसूण पेस्ट करून घेतली खलबत्त्यामध्ये. त्यावेळेस मी अशीच पेस्ट करून घ्यायची, आयती पेस्ट आम्ही कधीच आणत नव्हतो आणि मी आताही आणत नाही. कधीतरी वाटलं तरच असते, नाहीतर नसतेच आलं लसूण पेस्ट. इथं घरचा मसाला आणि मीठ घेतलेला आहे. इथं हळद आहे, जिरी मोहरी पण टाकणार आहे. हवं तर धना पावडर पण टाकायची, खूप छान टेस्ट लागते. इथं आता कांदा चिरून घेतलाय, मिरची चॉप करून घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता हवा असेल तर तुम्ही घालू शकता. टोमॅटो भरपूर सारा घेतलाय, म्हणजे 2 टोमॅटो आहेत. इथं एक बटाटा चिरून घेतलाय, त्याचे साल न काढता चिरून घेतलाय, तशी टेस्ट खूप छान लागते. कोबी घेतलाय, तुमच्याकडे फ्लावर असेल, गाजर असेल, कोबी असेल, वटाणा असेल, कोणतेही तुमच्याकडे भाज्या असतील ना त्या तुम्ही घालू शकता. आणि कांदा आहे. इथे कुकर ठेवलाय, आता गॅस चालू करून तो तापायला ठेवणार आहे मी. तेल पण घेतलेलं आहे. जास्त करून आहे ना तुम्ही तुपामध्ये जर हा भात केला ना किंवा डालड्यामध्ये जर हा भात केला ना तर खरंच खूप भारी होतं. मी डालड्यामध्येच भात करायची त्यावेळेस, कारण मला फार आवडायचं आणि छान लागायचं त्यावेळेस. आता काही नाही एवढं डालड्यामध्ये बनवत. तर आता मी ऑइल टाकणार आहे. 2 चमचे तेल वापरले मी इथं. तेल छानपैकी गरम होऊ देते. तर जिरी मोहरी टाकलेली आहे. त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकते. त्याच्यामध्ये मिरची पण चॉप केलेली टाकणार आहे आणि जो कढीपत्ता घेतलाय ना मी तो पण टाकणार आहे. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा मऊ पडला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहे. तर आता त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकले. त्याच्यामध्येच आता मी टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटो छानपैकी परतून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद. हळद पूर्ण मी 1.5 चमचा हळद वापरली आहे. भाताला थोडी जास्त हळद लागते म्हणून. हळद टाकल्यानंतर परत आपण परतून घेऊ. आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बटाटा चिरलेला आणि कोबी चिरलेला. कोबी पण भातामध्ये खूप भारी लागतो, तुम्ही नक्की टाकून बघा एकदा. तर हे छानपैकी आता मिक्स करून घेते. आता हे छान असं मिक्स करून घेतले. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे काश्मीरी लाल मिरचीचा
1 चमचा छोटा जिरं मोहरी डब्यामधला, थोडासा गरम मसाला 1 चम्मच, घरी बनवला आहे मी गरम मसाला, आणि हे मीठ आणि मसाला हे पण मी टाकणार आहे, घरचा मसाला आहे. आपण मिरची पण वापरली त्याच्यामुळे मसाला थोडा कमी क्वांटिटीमध्ये घेतला आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. हे छानपैकी आता मी फ्राय केले. त्याच्यामध्येच आता मी टाकणार आहे चॉप केलेली ही कोथिंबीर. भरपूर सारी कोथिंबीर घालायची, छान लागतो भात. हे छान असं आता परत परतून घेते. मला हा भात करताना आमच्या वहिनीची आठवण आली. तर आम्ही दोघी मिळून भात करायचं एकत्र चुलीवरती. खूप छान भात व्हायचा. काही भाताला नसायचं, फक्त मीठ, मसाला, डाळ, तांदूळ आणि असलं तर टोमॅटो आणि बटाटा एवढंच असलं तरी पण बसवायचं. कधी कधी कढीपत्ता असायचा आणि तो भात, त्या भाताची आठवण मला अजून येते. खरंच खूप भारी भात व्हायचा तो. कधी वहिनी बनवायच्या, कधी मी बनवायचे, दोघी पण. आता माहीत नाही वहिनींना आठवण येते का नाही त्या भाताची. मला तर त्यांची आठवण पण होते आणि त्यांनी बनवलेल्या भाताची पण आठवण होते. तर त्या व्हिडिओ बघत असतील तर नक्की सांगा तुम्हाला आठवण होते का कमेंट करून. आणि हे छानपैकी एकत्र केले. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी पाणी. तर आता ह्याच्यामध्ये टाकते मी पाणी. पाणी आपल्याला भाताच्या अंदाजानेच टाकायचं आहे. तर आता जवळजवळ मी 1.5 ग्लास पाणी घातले ह्याच्यामध्ये. तर अजून पाणी आपल्याला लागणार आहे, पूर्ण अजून 1 ग्लास पाणी लागणार आहे. तर जवळजवळ मी भातामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं वरती टाकले. आणि आता ह्या पाण्याला, म्हणजे हे जे फोडणी मारलेलं पाणी आहे ना, ह्याला छानपैकी उकळी येऊन देते आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला राईस टाकायचं आहे. तर आता भाताला छानपैकी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तांदूळ. माझा कुकर थोडासा छोटा पडतोय, मला कुकर पण घ्यायचा आहे, पण कोणता कुकर घ्यावा हेच काही समजा नाही. बघूया आता काय कोणता घेते, पण कधी घेते हे माहीत नाही. घ्यायचा तर आहे, जाईल बाहेर तेव्हा नक्की घेईल, कारण लागतोच आहे, सारखा लागतोय. एका कुकरमध्ये होतच नाही, कारण हा खूप छोटा कुकर आहे आणि मावतच नाही ह्याच्यामध्ये काही जरी गोष्टी करायच्या म्हटलं तरी. आणि एक आहे तर तो खूपच मोठा आहे, तो 11 लिटरचा आहे. तांदूळ टाकून झाल्यानंतर उकळी आलेली आहे आणि आता आपण झाकण लावून घेणार आहे. झाकण लावून मी ह्याच्या जवळजवळ 3 ते 4 शिट्टी करून घेणार आहे. 3 घेतल्या करून तरी पास होतात. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, म्हणजे भात छान शिजला जाईल. तर झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते. आज काय पाऊस नाही आहे, पाऊस पूर्ण उघडलाय. आणि आज जरा मी पिठाचे डबे वगैरे घासले होते, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर असं मी पिठाचे डबे वगैरे घासून ठेवलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय इथं हे झाड आहे ना, हे झाड आहे ना, इंडोर प्लांट आहे. आणि का काय माहिती हे घरामध्ये ठेवलं ना झाड की असं सुकूनच जाते आणि गॅलरीमध्ये ठेवलं की असं छान फुलतं आहे. त्याच्यामुळे आता मी ना गॅलरीमध्येच ठेवलं ह्याला. तर हे ह्या कुंडीमधलं काढून मी एखाद्या कुंडीमध्ये शिफ्ट करणार आहे, म्हणजे छान येईल ते झाड. आणि अजून मला 2-3 प्रकारची झाडं पण आणायची आहेत, कारण बाहेर ज्या कुंड्या आहेत ना मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये सुद्धा मला खूप सारी झाडे आणायची आहेत. तर मी मगाशी मसाले भात बनवत होते त्यावेळेस माझा फोन पाण्यामध्ये पडला आणि जे मी तांदूळ भिजायला घातले होते ना मसाले भातासाठी, तर त्या पाण्यामध्ये शूट करता करताच पडला आणि फोन भिजला माझा. आता मला माहीत नाही आहे तुम्हाला माझा आवाज कसा येतोय, तर मी आवाज मगाशी ऐकून बघितला, असा करकर आवाज थोडासा येतोय. मला एवढं वाईट वाटलेलं माझा फोन पाण्यामध्ये पडला, कारण मी इतके दिवस त्याला इतकं सांभाळत होते ना, जीवापेक्षा जास्त सांभाळत होते.
कारण आपल्याला माहिती आहे ना, एकदा मोबाईल खराब झाला की आपल्याला लवकर भेटत नाही. तर तसंच काहीचं आहे आणि मला खूप वाईट वाटते. आवाज आता तुम्हाला कसा येतो आहे माझा माहीत नाही मला. तर परी येईल आता स्कूलमधून आणि भात पण झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते भात कसा झालेला आहे. आणि चला तर मग आता मी बॅक कॅमेराने घेते शूट. थंड झालाय कुकर. आता मी खोलून दाखवते तुम्हाला. वाव, भात तर खूप छान दिसतोय. मस्त झालाय एकंदरीत मसाले भात. आणि आता परी पण येईल स्कूलमधून, तर तुम्ही पाहू शकताय असा भात झालेला आहे. ती आल्यानंतर आता मी जेवण करून घेणार आहे. स्मेल तर भारी येतोय. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. असा भात खूप छान लागतो.